मस्त असे मधल्या भुकी करता, खाण्याकरता किंवा नाश्ता करता चटपटीत असे काळे चना चाट आपण रेसिपी बघणार आहे. नमस्कार, मी स्वाती. सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. बघा असे चणे रात्री भिजत ठेवले होते पाण्यामध्ये. 2 पाण्याने हरभरे स्वच्छ धुवून घेतले आणि मग नंतर तिसरे पाणी टाकून रात्रभर भिजत ठेवले आणि बघा सकाळी असे छान भिजून आलेले आहे चणे. आणि आता इथं गरम पाणी मी तापवायला ठेवलं होतं आणि सगळे हरभरे कुकरमध्ये टाकलेले आहे बघा. आणि गरम पाणी टाकून हरभरे डुबतील इतकं पाणी टाकून आता कुकरच्या आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहे. तर बघू शकता म्हणजे चणे छान शिजतात. तर आता इथं कढईमध्ये तेल टाकलं. तेल छान तापल्यानंतर जिरं मोहरी टाकलं. नंतर 9 ते 10 लसूण पाकळ्या कट केल्या होत्या त्या टाकून घेतल्या. 2 मध्यम आकाराचे कांदे कट केले होते तेही टाकून घेतले चौकोनी तुकड्यांमध्ये. त्यानंतर 2 टोमॅटो, लाल टोमॅटो कट करून घेतले होते ते टाकून घेतले आणि असं छान परतवून घ्यायचं. इतक्यात आपल्या कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहे बघा तुम्ही. तर तुम्ही बघू शकता आता इथं किती सुंदर असं बघा आता चणे शिजलेले आहे. तर आता आपण हे एका चाळणीमध्ये काढून घेऊयात. तर छान असे शिजल्यानंतर मग खायलाही छान लागतात. आता मी तुम्हाला एखादं दाबून असं दाखवल की चणे कसे शिजलेले आहे. तोपर्यंत आपण हे परतवून घेऊयात आता मसाले. तर आता इथं काही मसाले वापरणार आहे. तर 1 चम्मच हळद पावडर, 2 चम्मच लाल मिरची पावडर, 2 छोटे चम्मच धना जिरा पावडर, 1 चम्मच कुठलाही तुम्ही गरम मसाला वापरू शकतात. मी साठवणीचाच काळा मसाला वापरलेला आहे किंवा तुम्ही चना मसालाही वापरू शकतात. आता जे उकडलेले चणे आहे ते टाकून घ्यायचे आणि असं परतवून घ्यायचे. आणि खरोखर इतकी छान एकदम साधी सोपी पद्धत आहे. झटपट होते नाश्त्याला किंवा मधल्या भुकेकरता तुम्ही बनवू शकता. आता बघा चवीनुसार इथं मी मीठ वापरत आहे. तर आपले चणे कितपत आहे त्यानुसार तुम्ही मिठाचा वापर करा. आणि खूप सुंदर असे बघा हे चणे आता परतून घ्यायचे आणि खूप छान लागतात हे नाश्त्याला. आणि तुम्ही नक्की बनवून बघा. तुम्हाला जर संध्याकाळी बनवायचे तर मग तुम्ही सकाळी भिजत घालून द्या. सकाळी बनवायचे तर रात्रीच भिजत घालून द्या. आणि आता अशी हिरवीगार अशी कोथिंबीर जाणार बघा ह्या चण्यांवर. आणि इतका सुंदर लागतो हा चना चाट. खूप छान लागतो चटपटीत असा खायला. तर मैत्रिणींनो, तुम्हाला चना चाट रेसिपी कशी वाटली नक्की मला सांगा. आणि हो, तुम्हाला जर ही काळ्या चण्यांची चटपटीत अशी रेसिपी आवडली असेल चना चाट तर मोठ्या मनाने एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघू शकता आता आपण खाण्यासाठी तयार आहोत. तर घेऊन घेऊयात आपण. तर बघा आता मी असे चणे वाढून घेत आहे. आणि आता थोडंसं आपल्याला हिला अजून वरतून कच्चा कांदा, टोमॅटो घ्यायचा आहे. लिंबू राहिलेला आहे. काही शेव वापरायचे आहे म्हणजे खायला अजून अगदी ठेलेवाल्यांकडे मिळते त्या प्रकारेच हा चटपटीत चना चाट हा लागेल. तर बघू शकता बाहेर गाड्यावर मिळतो तसाच. तर कांदा टाकून घेतला, टोमॅटो टाकून घेतला, हिरवीगार अशी कोथिंबीर टाकून घेतली आणि राहिलं ते मस्त स्पेशल लिंबू. तर आता लिंबाशिवाय तर चण्यांना मज्जाच नाही. तर आता लिंबूही मी पिळून घेतलेला आहे. आणि थोडेसे बारीक शेव आपल्याला वापरायचे आहे. अगदी बाहेर गाड्यावर मिळतात चटपटीत चना चाट त्या प्रकारेच हे आपले घरगुती तयार होणार आहे. तर नक्की मैत्रिणींनो, तुम्हाला कशी वाटली चना चाट रेसिपी मला सांगायला विसरू नका. या तुम्ही पण खायला. आणि तुम्ही बघू शकता काय सुंदर असा हा चना चाट तयार झालेला आहे. अगदी असं वाटतं आपण बाहेर गाड्यावरून आणलेला आहे. तर किती छान आहे बघा. तर नक्की मैत्रिणींनो, रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि हो, एक मोठ्या मनाने लाईक करायला विसरू नका. तुम्ही बघू शकता काय सुंदर आहे. तर मुलंही खुश होतील. नक्की बनवून बघा. श्री स्वामी समर्थ.